अहिल्यानगर येथे धर्मवीर संभाजी महाराजांना मानवंदना. प्रत्येक अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांना देण्यात येणारी मानवंदना दिनांक 18 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी धर्मवीर चौक, प्रोफेसर कॉलनी येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर देण्यात आली. ही मानवंदना प्रत्येक अमावस्येला देण्यात येते. ही मानवंदना मूर्ती स्थापन झाल्यापासून दुसरी मानवंदना होती. यावेळी खूप मोठ्या प्रमाणात धारकरी उपस्थित होते. यावेळी प्रारंभी ध्येय मंत्र घेण्यात आला. देवदास पावती भक्ते, देवदास पावती भक्ते, धरती संशयो नाही, धरती संशयो नाही. देवमस्तकी धरावा, देवमस्तकी धरावा, अवगाहल कल्लोळ करावा, अवगाहल कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा, मुलुक बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी, धर्म संस्थापनेसाठी. यानंतर रुद्र मोरे आणि श्रद्धा मोरे या मुलांनी रामरक्षेचे पठण केले. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वास्मर नरोमेति प्रजपाके भुक्ति मुक्ति चौलत जगज्जेत्रेण मंत्रेण राम नाम. यानंतर जमलेल्या मान्यवरांनी आपले विचार मांडले. महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी हा महाराष्ट्र धर्म जागवला, स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्य रक्षण केलं, धर्म रक्षण केलं. त्यांना पुनश्च विनम्र अभिवादन. संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात कोरले गेले पाहिजे. त्याचा हा एक प्रयत्न आहे. तर माझी विनंती, सर्वांना विनंती असेल की जे जे आपले शिवभक्त असन, शंभू भक्त असन, आपल्या छत्रपतींवर प्रेम करणारे असेल, त्या सर्व जणांना इथे घेऊन यायचं आहे. आणि एक दररोज काय ना, दररोज आपली इथं नित्यपूजा असलीच आहे. सर्वांसाठी, सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आपण गेल्या 28 तारखेपासून, 28 जानेवारीपासून इथे नित्यपूजा सुद्धा सुरू केलेली. तर त्यासाठी मग सकाळी सर्वांनी जमायचं आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी यायचं आहे आणि या नित्यपूजेसाठी हजर राहायचं आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतो की पुढच्या अमावस्येला सर्वांनी आपल्या मित्र परिवारासकट इथे जास्तीत जास्त संख्येने जमायचं आहे. जय श्रीराम. आदरणीय गुरुजी यांच्या आदेशाप्रमाणे तथा आमचे जिल्हा प्रमुख बापू टांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक सेवा करत आहोत. आज अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या. या राष्ट्रहितासाठी या पितापुत्रांनी खूप मोठं बलिदान दिले आपल्यासाठी. बापू ठाणगे यांनी धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आणि त्याग बलिदान याबद्दल मार्गदर्शन केले. व्यवसाय आहे, शेतीपाणी आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. पण या सर्वांना बळ देणारी गोष्ट जर कुठली असेल तर धर्मो रक्षिती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, जो धर्माचं पालन करतो, तो कुठल्याही संकटात तरुण जातो. हे निश्चित आणि निश्चित असतं. आपण तरुण मुलांना, मुलींना करिअरसाठी शिक्षणाचा आग्रह करतो, पण त्यांना धार्मिक संस्कार करून ते सुसंस्कारित कसे होतील याकडे मात्र आपलं हिंदू समाजाचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून हा जो आपला उपक्रम आहे, तो हजारो तरुण आणि तरुणींना धर्माची दिशा मिळावी. अरे आमच्या छत्रपतींनी कितव्या वर्षी बलिदान दिले बरं? फक्त 32व्या वर्षी बलिदान दिलेलं. 1657 त्यांचा जन्म आहे आणि 1689 जेव्हा औरंगजेबाने विचारलं की अरे इस्लाम धर्म स्वीकारतोस का, तर मला सांगा 32वा वय मरणाचं वय का, तारुण्याचं वय, जगण्याची इच्छा प्रबळ असणार आहे. इथं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा मरुशी वाटत नाही, तर ते तर 32 वर्षाचे होते फक्त. पण 32व्या वर्षी त्यांनी स्वाभिमानानं फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठीच ते बलिदान दिले. ते आमच्या कच्च्या बच्चांना कळालं पाहिजे. हो, हे कळालं तर त्यांच्यातली शास्त्रवृत्ती वाढणार आहे, आरेला कार्य म्हणण्याची ताकद निर्माण होणार आहे. आज आपल्याकडे लोकसंख्या भरपूर आहे, पण त्याचा उपयोग काय काय उपयोग सांगा. आज जर बघितलं तर आज व्हॉट्सअप, तुमचं ते फेसबुक, त्या सगळ्यावर काय दिसतं बरं चित्र? आपल्याला विदारक चित्र दिसतं. कारण का आम्ही छत्रपतींना विसरलेत, शिवाजी महाराजांना विसरलेत. शिवाजी महाराजांना फक्त जय भवानी जय शिवाजी पुरता आम्ही स्वीकारले. अरे दररोज व्यायाम केला पाहिजे, आई जगदंबेचं दर्शन घेतलं पाहिजे, आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे, हे सुसंस्कार केले पाहिजेत मुलांवर, तर ते पुढे घडतील. आणि जो निर्भय असतो तो लढू शकतो. भयभीत मनुष्य युद्ध करू शकत नाही. म्हणून ज्याचं मन बळकट, ज्याचं मनगट डणकट, तोच
संसारात टिकू शकतो. नाहीतर दोन्हीपैकी एक जरी कमकुवत असेल, मन कमकुवत असेल तर शरीर सदृढ असून उपयोग नाही. आणि मन पक्क आहे पण शरीर दुबळ आहे तरी उपयोग नाही. म्हणून काय पाठ करता येतो म्हणून की स्वतःच मन आणि मनगट सदृढ करायचं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टिकण्यासाठी. आणि हेच छत्रपतींना मागायचं आपल्याला दर अमावस्येला इथं येऊन. येथून पुढील अमावस्येला महिला वर्ग जास्तीत जास्त उपस्थित राहील असे ॲडव्होकेट सौ स्वाती जाधव, स्नेहा तुरे आणि अनुष्का गाडे यांनी सांगितले. आज आपण अमावस्येच्या दिवशी दुसरं जे अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. आता ज्या संख्येने महिला व पुरुष वर्ग आता उपस्थित आहे, मी खरंच आता शब्द देते आणि आपल्या सगळ्यांनाही याच एकरूपेने विचार करून पुढे जायचं आहे की आता जेवढे लोक आहेत इथे महिला व पुरुष या पेक्षा 10 पटीने पुढच्या अमावस्येच्या दिवशी इथे पूर्ण प्रवर्ग जमा होईल. या ठिकाणी शिवप्रतिष्ठानतर्फे नित्यपूजा केली जाते. ज्या धर्मप्रेमी नागरिकांना या नित्यपूजेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी श्री बापू ठाणगे व श्री अनिकेत शिंदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. प्रेरणा मंत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली. शिवरायांसी आठवावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे. हर हर महादेव, जय भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.